मित्रांनो, आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रशासनाला आपण वेळोवेळी निवेदन देऊन 2-3 वेळेस पोट खराबासंदर्भात आंदोलन केले होते। याचाच भाग म्हणून वंचित बहुजन आघाडीचे बीडचे जिल्हाध्यक्ष अजयजी सर्वदे यांच्याशी चर्चा करून गेल्या 10-15 दिवसापूर्वी काही मोजकेच मुद्दे घेऊन आपण प्रशासनाच्या विरोधात भांडण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पाडोदा तालुक्याच्या वतीने जागरण गोंधळ आंदोलन यांचं नियोजन केलं होतं। या आंदोलनासाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अजयजी सर्वदे तसेच जिल्ह्याचे दुसरे उपाध्यक्ष भीमरावजी अवसरमल तसेच गेवराहून आलेले आमचे दुसरे मार्गदर्शक उदयजी पोद्दार तसेच शिरूरचे तालुका अध्यक्ष दिलीपजी माने बीडचे शहर अध्यक्ष लखनकाका जोगदान तसेच मिलिंद सरपते तसेच आपल्या पाडोदा तालुक्याचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड ज्येष्ठ नेते रवी वाघमारे आमच्या बीड जिल्ह्याचे प्रसिद्धी प्रमुख राजेजी जोगदान व आपण सर्व पाडोदा तालुक्यातील 72 वंचित बहुजन आघाडीचे सैनिक। मित्रांनो, आपण प्रशासनाला 1 वर्षापूर्वी प्रशासनावर घोडा चढू आंदोलन म्हणून आंदोलन केलं होतं। त्या आंदोलनामध्ये आपली प्रमुख मागणी होती की जे पाडोदा तालुक्यातील पोट खराब जमिनी झालेल्या आहेत त्या जमिनी नियमित करा। प्रशासनाने त्यावेळी चले जावं तर ढकल जावं काम करून आपल्या मागण्या मान्य केल्या नाहीत। त्यामुळे आपण डबल हा मुद्दा घेऊन, कारण आता शेतकऱ्याला कोणती योजना घ्यायची म्हणलं करायचं म्हणलं तर फॉर्मॅलिटी करावी लागते। यासाठी ज्यांच्या पोट खराब जमीन झाल्या आहेत ते शेतकरी यापासून वंचित राहतात। वंचित राहणाऱ्या शेतकऱ्याच्या पाठीमागं वंचित बहुजन आघाडी यापूर्वी होती आणि यानंतरही आहे। जोपर्यंत यांचा पोट खराब निघत नाही तोपर्यंत अजय सर्वदे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा लढा कायम ठेवू। मित्रांनो, आता प्रशासनाशी बोलणं झालेलं आहे आपलं, ते खाली येणारे बघू ते काय उत्तर देतात ती। आपल्याला कोणत्याही हालतीमध्ये 1 जुलैपासून शेत जमिनीच्या पीक विमा भरायची सुरुवात होणार आहे। यापासून हे शेतकरी वंचित राहणार आहेत। अध्यक्ष, जर यांचा फॉर्मॅलिटी नाही निघला पहिले 2 वर्षापासून त्यांना पीक कर्ज भेटत नाही। या प्रकारे आपण आपली दुसरी एक मागणी होती 2 वर्षाचा मिळाला नाही। संजय गांधी तसेच श्रावणबाळ योजनेतील लोकांना पगार भेटत नाहीये। प्रशासनाच्या वतीने नायब तहसीलदार साहेबांनी सांगितलं की तुम्ही केवायसी करा। मी स्वतः अध्यक्ष स्वतः आमच्या गावातील व तालुक्यातील लोकांचे डॉक्युमेंट घेऊन मी स्वतःही केवायसी केली, तरी त्यांना पेमेंट झालेलं नाही। हे प्रशासन खोटं बोलतंय। आपला दुसरा मुद्दा होता प्रधानमंत्री घरकुल योजना व रमाई घरकुल योजनेचे हप्ते वेळेवर सोडण्यात यावे। प्रशासनाने पंचायत समितीला कळवूनही निगरगट्ट पंचायत समितीचे अधिकारी एकही या ठिकाणी आले नाहीत। गोरगरिबाचे हप्ते सोडित नाहीत। प्रत्येक हप्त्यामागे 2000, 3000, 5000 रुपये यांना पैसे घातल्याशिवाय 1 रुपया सगळं सोडत नाहीत। मी तहसीलदार साहेबांना विनंती करतो की तुम्ही लवकर त्यांच्यावर कारवाई नाही केली तर आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही काय करायची तर आम्ही त्या प्रकारे बंदोबस्त करू। त्यानंतर दुसरी मागणी होती पाटोदा प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत झालेला बोगस कारभार। पाटोदा तालुक्यामध्ये जर समजा भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस ही सगळी एकच इथं, हे गुत्तेदार बी ह्यांचेच, अधिकारी बी ह्यांचेच, सगळ्यांनी मिळी बघत करून बोगस रस्ते करून जर समजा 1 कोटीचा रस्ता असला तर 5 लाखाचा रस्ता करता 95 लाख रुपये ह्यांनी घ्यायचे सगळ्या प्रशासनाने, या सगळ्या तालुक्याच्या पुढाऱ्यांनी। त्यामुळे गोरगरिबाची त्यामध्ये मरणं येतात। गोरगरिबाला त्या रोडने द्यावं लागतं। ह्यांच्या गाड्या 4 व्हीलर, ह्यांच्या सफारी, ह्यांची इनोवा ह्यांच्याला काहीच वाटत नाही ना, आपलं मोटरसायकल द्यावं लागतं, आपल्याला दणके बसतात। या विरुद्धही वेळोवेळी वंचित बहुजन आघाडीने आवाज उठवलाय। वंचित बहुजन आघाडीने आवाज उठवल्यामुळे 2-3 रस्ते प्रशासनाला डबल काढावं लागले आणि आपण आता सध्या जे 100 चिरा ते सरकारी दवाखाना हा रस्त्याचं डबल काम जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी ह्या प्रकरणात कुठेही आणि कोणत्याही प्रकारात माघार घेणार नाही। सामान्य जिल्हाध्यक्षाला ही गोष्ट सांगितल्यानंतर तिथं शिंदे नावाचे इंजिनियर आहे, त्या इंजिनियरला मी फोन केला। त्या इंजिनियरला सांगितलं की तिथले आमच्या तालुक्यातील पाडोदा तालुक्यातील तालुका अध्यक्ष असतील, सर्व पदाधिकारी या संदर्भात निवेदन दिले, आंदोलन करणारे तुमच्यात लक्ष घाला। तरी निगरगट्ट प्रशासनाने यात कुठलीही दखल न घेतली नाही, काहीच केलं नाही। फक्त पत्रावर केला, म्हणले पवन चक्कीच्या गाड्यात येऊन जातात म्हणून ते रोड उखाडला। मग तुम्ही तिथं बंद न घाला ना, प्रत्येक रोड असं लिहिलं असेल ना की ही गाडी किती किलोमीटरने द्यायला पाहिजे, किती वजनाची गाडी कोणत्या रोडून द्यायला पाहिजे, असं काय बंधन असतील ना प्रशासन त्यांच्यावर का कारवाई केली नाही। यानंतर पुढचा मुद्दा होता पाटोदा तालुक्याचे सर्व पानन रस्ते बोगस वीज। पंचायत समितीला पानन रस्ते हा एक निवड पैसे कमवायचे साधन झाले। जे आमदाराचे कार्यकर्ते असतात
जामदाराचे तालुका अधिकारी ह्यांना फक्त पैसे कमवायचे साधन असतं तर पाणी रस्ता